नमस्कार मित्रांनो, नवरात्राचा प्रारंभ झालेला आहे. आज तिसरा दिवस आहे. नवरात्रीच्या आपल्याला हार्दिक शुभेच्छा. नवरात्र म्हणजे काय आणि नवरात्रीचा आपल्या जीवनासाठी आपल्याला कसा उपयोग करायचा यासाठी आपण जरा थोडासा विचार करूया. श्री संत निसर्गोपचार सेंटर, साई समर्थ निसर्गोपचार सेंटर तर्फे आपलं हार्दिक स्वागत आहे आणि आपल्याला या नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, नवरात्र आणि आरोग्य याचा कुठे संबंध येतो आपण त्याच्याकडे लक्ष देऊया. खूप लोक नवरात्रामध्ये घट बसवतात. एक मातीचा कलश असतो, ज्याच्या अवतीभोवती माती टाकून त्याच्यामध्ये गहू टाकतात आणि गव्हामध्ये गहू पेरल्या जातात, त्याच्यामध्ये पाणी टाकलं जातं आणि मग 10 दिवस त्यांची वाढ होते. हे एक आरोग्याचं प्रतीक आहे. सगळ्या नवरात्रामध्ये आपण जे उपवास करतो, उपवासामध्ये आपल्याला ज्या सिस्टीम्स कळतात, कितीतरी जण 9 दिवसामध्ये निरंकार उपवास करतात. वेगवेगळ्या डांगर असेल, भेंडी असेल अशा भाज्या खातात, थोडंसं फराळाचं करतात, फळं घेतात आणि 9 दिवसाचे उपवास करतात. लंघनम परम औषधम. तुम्ही शरीराला जर शांती द्याल तर नक्कीच त्याचा फायदा तुमच्या आरोग्यासाठी होईल. हा झाला पहिला होता. दुसरा आहे टाळी वाजवणं. कितीतरी महिला आणि पुरुष चप्पल बूट घालत नाहीत, ते जमिनीशी कनेक्ट होतात, त्यामुळे त्यांना आरोग्य मिळतं. त्यानंतर आहे टाळी वाजवणं. नवरात्राच्या 3 वेळा आरत्या होतात, त्या आरत्यांचा फायदा आपल्याला घेता येतो. टाळी वाजवलं की सगळे आजार बरे होतात. आपल्या या हातावरतीच सगळं काही आहे आणि मग जर खणखणीत टाळी वाजवली तर रोगमुक्तीचा आनंद मिळतो. सोपं, साधं, सरळ. आता 9 दिवसाचे 2 उपक्रम आपण झालेत की जे आरोग्यासाठी उपकारक आहेत. तिसरं उपकारक आहे त्या घटाच्या अवतीभोवती आलेले तृण. हे जे तृण आहेत हे मौल्यवान वस्तू आहे, पण मी दरवर्षी बघतो की कितीतरी लोक हे तृण नदीच्या किनारी घेऊन जातात किंवा तिथे ते वाहून देतात. हे करोडो रुपयाचं आहे. प्रत्येकाच्या घरात तयार होणारं हे जे तृण आहे, गव्हाचे जे कोंब आलेले आहेत, जे कोंब 10 दिवसाचेच असतात, 10 किंवा 11 दिवसाचे, ते 11 दिवसाचे कोंब दसऱ्याच्या दिवशी कापायचे, स्वच्छ पाण्याने धुवायचे आणि धुवून मिक्सरमध्ये बारीक करून त्याचा रस सगळ्या कुटुंबांनी कप 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 प्यायचा. मित्रांनो, त्याच्यामध्ये न्यूट्रिशनल कॅपॅसिटी खूप मोठी आहे. हे अँटी कॅन्सर, अँटी ट्युमर आहे. त्याच्यामध्ये मल्टीव्हिटॅमिन्स आहेत, न्यूट्रिशन्स आहेत आणि हे जर तुमच्या पोटात गेले तर खऱ्या अर्थानं उपवास केल्याचं सार्थक होईल. दरवर्षी करोडो रुपयाची ही प्रॉपर्टी वेस्टेज जाते. मग आपल्याला काय करावं लागेल तर हिचा वापर आपल्याला करावा लागेल. कशासाठी तर आपल्या हेल्थसाठी. आणि मग हे कसं करणार, सोपं सांगितलंय तुम्हाला. ती कापा, आणा, धुवून घ्या आणि ती उपवास सोडायच्या वेळेस त्याचा प्राशन करा. सगळ्या कुटुंबाला देवीचा प्रसाद म्हणून द्या आणि बघा त्याचे काय काय बेनिफिट्स मिळतात. मित्रांनो, आरोग्यवर्धन करण्यासाठी हा सगळ्यात सोपा, साधा, सरळ मार्ग आहे. याच्या आता कॅप्सूल्स मिळाले, गोळ्या मिळालेल्या आहेत, पण जे न्यूट्रिशन व्हॅल्युएशन 15 दिवस 10 दिवसाच्या आतल्या गावामध्ये आहे ते जगामध्ये कशातच नाही. आणि आपल्यासाठी जे बनवलं जातं, आपल्या घरात जे तयार होतं ते अजूनच प्रॉफिटेबल आहे. मला असं वाटतं ह्या नवरात्रामध्ये आपण या सगळ्याचा उपयोग करावा, त्याचा फायदा घ्यावा आणि निरोगी जीवन जगण्याकडे एक पाऊल टाकावं. श्री संत निसर्गोपचार सेंटर, हे लाखलगाव आणि श्री साई समर्थ नॅचरोपॅथी सेंटर, शालीमार, नाशिक आपलं हार्दिक स्वागत करत आहे. मित्रांनो,
असेच जर व्हिडिओ आपल्याला पाहिजे असेल तर आमच्या ह्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपल्यासाठी मी प्रत्येक वेळी एका वेगळ्या विषयावरचा आरोग्यासाठीचा फक्त एक व्हिडिओ घेऊन येणार आहे आणि या प्रत्येक व्हिडिओ मागे आपल्याला आपल्या शरीराचं मेंटेनन्स कसं ठेवायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्याला नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.